खान्देश शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी विनोद अग्रवाल 1130 मते मिळवून 81 मतांच्या आघाडीने निवडून आले आहेत. तर कार्यकारी मंडळाच्या 8 जागांसाठी आशीर्वाद पॅनलचे 6 आणि 2 अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. अध्यक्षपदासाठी 7 जण रिंगणात होते. आशीर्वाद पॅनल व परिवर्तन पॅनल यांची लढत होती. त्यात विनोद अग्रवाल आणि लालचंद सैनानी यांच्यात चुरस होती. सैनानी यांना 1049 मते मिळाली. यात अक्षय अग्रवाल 276, पोरसे विजय जगन्नाथ 277, डॉक्टर रवींद्र कुलकर्णी 241, राकेश माहेश्वरी 227, विक्रम शहा यांना 142 मते मिळाली. 314 मध्ये अवैध ठरली. विश्वस्त पदासाठी वसुंधरा लांडगे चौथ्यांदा निवडून आल्या असून त्यांना 2146 मते मिळवली. पुरुषोत्तम शेटे यांनी 1146 मते मिळवली. 359 मते बाद ठरली. तर उपाध्यक्ष पदासाठी माधुरी पाटील 1856, कमल कोचर 1888 हे दोन्ही विजयी झालेत. तर सचिन बुधा पाटील 1194 हे पराभूत झाले. तर कार्यकारी संचालक मंडळासाठी पंकज गोविंद मुंदडे 2162, प्रदीप कुंदनलाल अग्रवाल 1717, हरी भिकवाणी 1680, योगेश मधुसूदन मुंदडे 1675, लीना प्रवीण पाटील 1597, नीरज दीपचंद अग्रवाल 1500, नवद जितेंद्र मोहनलाल जैन 1544, डॉक्टर संदेश बिपिन गुजराती 1471 हे 8 संचालक निवडून आले आहेत. तर डॉक्टरांनी अनिल शिंदे 1462 आणि कल्याण पाटील 1459 हे 2 विद्यमान संचालक थोड्या मतांनी पराभूत झाले आहेत. त्यांनी फेरमतमोजणीची मागणी केली. रात्री उशिरापर्यंत फेरमतमोजणी सुरू होती. मंडळाचे अध्यक्ष डॉक्टरांना अविनाश जोशी यांना मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला. माजी संचालक दिलीप जैन व प्रवीण जैन, विद्यमान अध्यक्ष जितेंद्र झाबक यांना देखील पराभवाला सामोरे जावे लागले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पंडित चौधरी चिटणीस, प्राध्यापक पराग पाटील, मनोहर महाजन, प्राध्यापक सुनील गरुड, विवेक भांडारकर यांनी काम पाहिले. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. 8 टेबल 48 कर्मचाऱ्यांच्या मदतीने एकूण 4 फेऱ्यांपैकी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली. एक विजयी उमेदवारांची घोषणा होताच समर्थकांनी प्रचंड जल्लोष केला. त्यानंतर कार्यकारी मंडळ सदस्यपदाच्या 8 जागांसाठी मतमोजणीसाठी सुरुवात झाली.